केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा आटोपता घेण्यात आलेला आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण वर्षा निवासस्थानीच होणार आहे। दिल्लीत होणारा पद्म पुरस्कार वितरण सोहळा आणि मुंबई दिल्लीतील पावसाची परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईच्या नियोजित दौऱ्यात बदल करण्यात येतोय। त्यांना आता दिल्लीला जावं लागणार आहे। त्यामुळे आज छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण सोहळा मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात न होता तो वर्षा या शासकीय निवासस्थानीच होणार आहे। तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिष्ठानला प्रदान करून हा पुरस्कार प्रदान करून अमित शहा दिल्लीला रवाना होतील। असा बदल आता त्यांच्या दौऱ्यात करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा आटोपता घेण्यात येतोय। नक्कीच लागवी, आज गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते आणि त्यांचे नियोजित कार्यक्रम होते। काल सायंकाळी ते मुंबईमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर आज हा सगळा नियोजित त्यांचा दौरा होता। मात्र तातडीने त्यांना दिल्लीला रवाना व्हावं लागतंय। याबाबत आता त्यांनी अधिकृत दिल्लीला का रवाना होत आहेत याबाबत काही सांगितलं नसलं तरी छत्रपती संभाजी महाराज यांचं प्रेरणागीताचं जे पुरस्कार वितरण होणार होता त्यासाठी ते आता थांबणार नाहीयेत। तो जो सोहळा आहे तो वर्षा निवासस्थानी म्हणजे जिथे मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थानी तिथेच तो आटपून तसेच ते दिल्लीला निघणार आहेत। त्यामुळे त्यांचा हा दौरा त्यांना अर्ध्यावर सोडून जो आहे तो दिल्लीला निघावा लागतंय। दिल्लीत काही महत्वाच्या घडामोडी होत आहेत, त्याच्यामुळे अमित शहा यांना तिकडे जावं लागतं अशा प्रकारची माहिती मिळते। त्यामुळे मुंबईतला हा दौऱ्याचा शेवटचा जो कार्यक्रम आहे ते अमित शहा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत घेतील आणि त्यानंतर लगेचच दिल्लीला रवाना होतील। अगदी तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।